उद्यावर अवलंबून राहू नका, आजच कर्म करा। नमस्कार। तुम्ही कधी स्वतःला विचारलंय का, मी हे काम उद्यावर का ढकलत आहे? आपण सर्वजण उद्याच्या नावाखाली कितीतरी कामे टाळत असतो। उद्या वेळ मिळेल, उद्या ऊर्जा असेल, उद्या मूड असेल। पण तुम्हाला खात्री आहे का की हा उद्या नक्की येणार आहे? आणि जरी तो आला तरी तो तुमच्या योजनांप्रमाणे, तुमच्या मनाप्रमाणे असेल का? तुम्हाला हवा तसा दिवस असेल का? आज आपण असे एक सुभाषित पाहणार आहोत जे तुम्हाला उद्यावर अवलंबून न राहता आजच्या शक्तीचा, आजच्या वेळेचा वापर कसा करायचा ते शिकवते। न कश्चित अपि जानाति किम कस्य श्वो भविष्यति अतः श्व करणीयानि कुर्यादैव बुद्धिमान। न कश्चिदपि जानाति म्हणजे उद्या कोणाचं काय होईल हे, किम कस्य श्व भविष्यति उद्या कोणाचे काय होईल हे कोणालाच माहित नसते, हे कोणीही जाणत नाही। श्व म्हणजे उद्या, आपले भविष्य अज्ञात आहे। उद्या तुमच्या योजना बदलू शकतात, परिस्थिती बदलू शकते किंवा कदाचित तुमच्याकडे ती संधीच नसेल। अतः म्हणून श्व करणीयानि कुर्यादैव च बुद्धिमान, म्हणून बुद्धिमान माणसानं उद्या करायची कामे आजच करावीत। आजचं काम कधीही उद्यावर ढकलू नये, उगाच कर्तव्यामध्ये चालढकल करू नये। आता इथे बुद्धिमान माणूस कोणाला म्हटले आहे तर जो संधीचा योग्य उपयोग करतो त्याला बुद्धिमान म्हटले आहे। जोपर्यंत तुम्ही उद्याची वाट पाहत बसता तोपर्यंत तुम्ही तुमच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टींवर अवलंबून राहता। आणि खरा बुद्धिमान माणूस हेच सत्य स्वीकारतो की काही गोष्टी या त्याच्या नियंत्रणाबाहेर असणार आहेत, म्हणून तो उद्याची कामे आजच करतो जे त्याच्या नियंत्रणात असते। आज केलेलं काम हे उद्याच्या यशाचा पाया बनतं। मित्रांनो, या सुभाषिताचा संदेश अगदी सोपा आहे। कोणतेही काम करण्याची सर्वोत्तम वेळ ही आता आहे। तुमच्या जीवनात काहीही बदल करण्याची किंवा सुरुवात करण्याची सर्वोत्तम वेळ, सर्वोत्तम मुहूर्त हा उद्या नाही तर आज, आता आहे। प्रत्येकाने आज ही देवाने आपल्याला दिलेली एक संधी आहे आणि तिचा योग्य वापर करायला हवा। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही उद्यावर ढकललेले कोणते एक काम आत्ताच पूर्ण करणार आहात? खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि हो, उद्या सबस्क्राईब करू असे ठरवलेले असेल तर आजच सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा।